मतदार यादी जी आहे ते मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे नाव नोंदणी होते, त्याचा महानगरपालिकेचा काही संबंध नाही. ती भारत निवडणूक आयोगाची प्रोसेस आहे, हे राज्य निवडणूक आयोगाचं इलेक्शन आहे. ते हे जे नाव नोंदणी होते ते कलेक्टर ऑफिसला प्रांत आपल्या इथं मतदार नोंदणी अधिकारी आहे, ते वारंवार सगळ्या पत्रकारांना बोलून सांगत असतात किंवा जाहिरात देऊन सांगत असतात. ज्यांचं नाव नाही त्यांनी प्रांत ऑफिसची किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा तहसीलदारकडे जाऊन आपलं नाव नोंदवावं. आम्ही फक्त त्यांच्याकडची जी 1 जुलैची यादी आहे, त्या 1 जुलैच्या यादीमध्ये त्यांनी जे नावं घेतलेले आहेत तेवढ्याच लोकांना मतदान करता येईल. एका मागच्या इलेक्शनमध्ये ज्याच्याकडं इलेक्शनचं कार्ड असेल आणि त्याचं नाव 1 जुलैच्या यादीमध्ये नसेल, प्रांत कलेक्टरकडनं आम्ही जी यादी मागवली तर त्याला मतदान करता येणार नाही. सर, एक सिंपल प्रश्न आहे. आता जे दुबार मतदार आहेत त्याच्यामधून आपण हमीपत्र लिहून दिलं, आपण 5,000 समथिंग दुबार मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचलो त्यांच्याकडून आपण 5,000 हमीपत्र आले, पण आपण पोहोचलो जवळपास ते 24 म्हणजे हमीपत्र सगळ्यांकडेच आले, पोहोचलो आपण. पण हे दुबार मतदार तर जे आहे ते 52,000 ते 26,000 होतं. 26,000 पैकी आपण 24,000 मतदारांच्या घरी पोहोचलेलो आहे. बरोबर. तर आपल्याकडे तर दुबार मतदाराचा प्रॉब्लेम लागलेला नाही. 24,000 मतदार आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यापैकी 6,000 लोकांनी आपल्याला हमीपत्र भरून दिले. बाकीचे लोक जे आहेत काहीतरी मला 11,000 स्वतंत्र आहे सारख्या नावाचे, त्याच्यामुळे तोही प्रश्न त्यांच्या नावापुरतं स्टार जाईल. आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते म्हणले की आम्ही जर असं हमीपत्र दिलं तर आमचं एका ठिकाणावर नाव निघून जाईल आणि आमची तिथलं प्रॉपर्टी काय असेल तिथे आम्हाला अडचण येईल. ते हे जे नाव कमी करायचं किंवा वाढवायचे हे अधिकार आम्हाला अजिबात नाही. ते भारत निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत, ते मतदार नोंदणी अधिकाऱ्याचे म्हणजे प्रांतांचे आहेत. तर आम्ही 26 जेवढे आहेत तेवढे सगळ्या मतदारांना ऑलमोस्ट कॉन्टॅक्ट केलेला आहे. आमचे जे प्रॉपर्टी कार्डचे लोक असतील, स्वच्छता मुकादम असतील, तर फॉर्म ज्यांनी भरून घेतले त्यांच्याकडनं आम्ही घेतले. बाकीच्यांना आम्ही कोरा फॉर्मही दिलेला आहे की आपण मतदान केंद्रावर जाऊन भरा, म्हणजे वेळ लागणार नाही. तर आता मला नाही वाटत की दुबार मतदारांचा प्रश्न इथे येईल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की यांनी जे सांगितलं आमचं नाव मतदार यादीत नाही, त्याच्याबद्दल तक्रारी येतील, पण ती मतदाराची जबाबदारी आहे की आपलं नाव चेक करणं. आपण इथे पण यादी प्रसिद्ध केली होती, प्रांतही नेहमी कलेक्टर ऑफिसही नेहमी प्रसिद्ध करतो आणि 1 जानेवारीला जी मतदार यादी बनते त्यावेळेला त्याच्या अगोदर पण प्रसिद्ध करतात की कोणाचे नाव आहे बघा म्हणून. कसं झालं ना की मतदार म्हणजे आता 4 वोट करायचे, त्यामुळे एका मतदार केंद्रावर तुम्ही 700 ते 800 फक्त ठेवलेले, त्यामुळे केंद्र वाढलेली आहेत आणि जिथे माझं दरवेळेला नाव यायचं तिकडे माझं येत नाही, सो ते दुसरीकडे येतं. सो तेच तुम्ही आता सांगितलं मगाशी की वेबसाईटवर बघा. आम्ही BLOला पण सांगितलेलं आहे, पॉलिटिकल पार्टी पण प्रचार करते आहे आणि तुम्ही पण सांगू शकता ना की आपलं बघा, जास्तीत जास्त मतदान करा. हो, यासाठी प्रेस पत्रकार परिषद रिपोर्ट आलेली, तर बातमी केलेली मी. आले